नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय सुदृढ होण्यासाठी माधवबाग निवासी उपचार आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माधवबागच्या डॉक्टर दीपाली देशमुख. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. जागतिक आरोग्य संघटनेनं एक भाकीत केलेलं आहे की येत्या काही वर्षांमध्ये जगातले सर्वात जास्त हृदयरुग्ण हे भारतात असणार आहेत. हे खरं असल्याचं आपल्याला अवतीभोवती पाहिल्यानंतर दिसून येतं. ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच तरुणांना सुद्धा ब्लॉकेजेस असल्याचं, हार्ट अटॅक आल्याचं ऐकायला मिळतं. या आजारावरच्या अँजिओप्लास्टी, बायपास यासारख्या शस्त्रक्रिया, औषधं आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. या पार्श्वभूमीवर एक आशेचा किरण हृदयरुग्णांसाठी दिसून येतो आणि तो म्हणजे माधवबाग. माधवबागनं आपल्या विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीनं आजपर्यंत देशभरातील 7 राज्यांमधून सुमारे 250 क्लिनिक्स आणि 2 हॉस्पिटलमधून 10 लाखांहून अधिक रुग्णांना हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा या रोगांच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मदत केली. या माधवबागच्या तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडूनच हे उपचार कसे फायद्याचे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे डॉक्टर दीपाली देशमुख या खोपोलीच्या माधवबाग हृदयरोग निवारण हॉस्पिटलमध्ये गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत आहेत आणि माधवबाग निवासी हॉस्पिटलमध्ये ओपीडी हेड म्हणून त्या कार्यरत आहेत. रुग्णचिकित्सेचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांना आहे. अनेक मधुमेही आणि हृदयरुग्ण त्यांनी बरे केलेले आहेत. आजच्या विषयासंदर्भात त्यांच्याशी अधिक गप्पा मारूया. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. आरोग्याच्या तक्रारी घेऊन अनेक लोक, रुग्ण हे माधवबागमध्ये येत असतात. त्यांची जी आजार, कोणते आजार, आपण म्हटलं की कोणत्या आजारांसाठी हा अप्रोच असतो माधवबागमध्ये, काय सांगता येईल? सगळ्यात महत्वाचं की ज्यांना जिने चढल्यानंतर दम लागतोय, छातीमध्ये भारी पण होतोय किंवा दोन्ही हाताला फक्त मुंग्या येतात, फक्त एल्बो जॉइंट दुखतायत किंवा तुमच्या चक्कर येते, मानेमध्ये दुखते, डाव्या साईडला छातीत, पाठीत, डावा हात दुखणे किंवा तसंच उजव्या साईडला छातीत, पाठीत दुखणे किंवा उजवा हात दुखणे, फक्त घशात आवळल्यासारखं होणे किंवा दात दुखणे किंवा जबडा दुखणे किंवा चक्कर आल्यासारखं वाटणे, ही सगळी लक्षणं दिसली की पेशंट तुमचे त्रास होतोय म्हणून आपल्याकडे टेस्ट करण्यासाठी येऊ शकतात आणि येतात सुद्धा. सोबतच ज्यांच्या स्ट्रेस टेस्ट केलेली आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना सांगितले की तुम्हाला आता अँजिओग्राफी करावी लागेल, तेव्हा मग पेशंट आपल्याकडे अप्रोच करतात. आता अँजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस दाखवलेले आहेत आणि ब्लॉकेजेस दाखवले की ब्लॉकमुळे रक्तपुरवठा होत नाहीये, त्याच्यामुळे त्यांना इंटरव्हेन्शन करायला सांगितलेलं जातं की तुम्हाला बायपास सर्जरी करावी लागेल किंवा प्लास्टिक करावी लागेल, तेव्हा मग पेशंट आपल्याकडे येतात. आणि रॅदर ज्यांची झालेली पण आहे, म्हणजे बायपास सर्जरी झाली आहे, प्लास्टिक झाली आहे, सर्जरी झालेली आहे, तरीही पुन्हा त्रास होतोय, तेव्हा मग पेशंट आपल्याकडे येतात. आणि ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी झालेली आहे, म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं, ज्यांचं ते 15% करते, 10% करते, 20% करते, अशा सगळ्या पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात. आणि ज्यांना रिसेंट हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे की आता हार्ट अटॅक आला आणि पेशंटला सांगितलं जातं की तुम्हाला आता अँजिओग्राफी करावी लागेल, थ्रोम्बोलाइज झालेला आहे, आता पुढच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी करावी लागतील, मग तेव्हा ते न करता माधवबागमध्ये आपले हे सगळे पेशंट येतात. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की लक्षणे दिसली की आपल्याला त्वरित काही ना काहीतरी टेस्ट करणं गरजेचे असतात. आता बऱ्याच वेळा असं होतं की मला पूर्वी 2 जिने चढले तरी काहीही त्रास होत नव्हता, पण आता मला दम लागतोय, तर इट इज इंडिकेशन. किंवा की आता आपलं रिस्क फॅक्टर जसे आहेत की डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, तुमचं ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, तुमच्या हृदयाची रक्तवाहिनी जी आहे ज्याला एंडोथेलियम म्हणतात की म्हणजे इंटरनल लेअर ऑफ आर्टरी, ती डॅमेज होतीये, तेव्हा तुम्हाला जे काही लक्षणं दिसतात ती दिसली की मग आपण माधवबागचे ट्रीटमेंट आपण नक्कीच घेऊ शकतो. नक्की. मॅडम, आता हे म्हणजे हृदयरोगाशी निगडीत असलेले हे सगळे पेशंट्स आहेत, ते जेव्हा माधवबाग पर्यंत येतात तेव्हा अर्थातच त्यांची मानसिक स्थिती आपल्याला माहिती आहे, पण ती साधारणतः कशा स्वरूपाची असते? आणि दुसरी गोष्ट, मानसिक स्थिती हँडल करणं हे तर खरं आव्हान असतं डॉक्टरांसमोरचं, ते तुम्ही कसं करता? आणि सगळ्यात महत्वाचं की हार्टचे पेशंट आहेत आणि त्यांना इतकी भीती असते की आता हे जर माझे ब्लॉकेजेस काढले नाहीत तर माझं काही खरं नाही. म्हणजे फक्त समोर आहे
की आता आपण काही राहणार नाही आहोत अशा विचाराने सगळे आलेले असतात, तेव्हा त्यांची ही भीती काढणं खूप महत्वाचं आहे आणि ते आपण नक्कीच काढतो. त्याच्यामध्ये भीती असण्याचं कारण काय तर अज्ञान, म्हणजे अज्ञानातच भीती असते. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती नाहीये म्हणून आपल्याला त्याबद्दल भीती वाटते, म्हणजे किंवा संशय असतो की अरे खरंच हे होईल का. तर आपण ही संशय जे त्यांचं अज्ञान आहे तेच दूर करतो. तर ते कसं थोडक्यात की जसं आता एंजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस दाखवले की पेशंटला वाटतं की आता मला हार्ट अटॅक येणार, आता मी जाणार, असंच त्यांचं गणित असतं. तर ह्या ब्लॉकेजेसमुळे खरंच हार्ट अटॅक येतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर ते जे तुमच्या डोक्यात आहे की ह्या ब्लॉकेजेसमुळेच हार्ट अटॅक येतो, तर हा तुमचा गैरसमज आहे. ब्लॉकेजेस जसं तुमचं डायबिटीज किंवा तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं ओबेसिटी, तुमचं वजन वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, हे सगळे जे रिस्क फॅक्टर आहेत, तसंच ब्लॉकेजेस एक रिस्क फॅक्टर आहे हार्ट अटॅक येण्यासाठी. आता ब्लॉकेजेस जे आहेत ना ते काही 1 किंवा 2 दिवसात आता तयार झालेत असं नाहीये, तर मागची 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती आहे. आणि हे ब्लॉकेजेस म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरस, दगड बसलाय की अचानक इमर्जन्सी मध्ये तुम्हाला काही त्रास देणार आहे असं नाहीये. तर हे ब्लॉकेजेस जवळजवळ 10 ते 15 वर्षाची मागची संप्राप्ती आहे. आणि ब्लॉकेजेस हे चरबीच्या गुठळ्या आहेत, म्हणजे 1 किंवा 2 दिवसात ती तयार होत नाहीये. ब्लॉकेजेस कधी तयार होतात की आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतंय. म्हणून व्यायाम, म्हणून पथ्य, ते एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपायचं, हे सगळं आपण इथे डिसाईड करून देतो आणि त्याच्यामध्ये लाईफस्टाईल चेंज करून देतो. त्यामुळे पेशंटला आपण महत्वाचं की विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो. म्हणजे आता मी सांगितलं की अरे पेशंट तुम्हाला तुम्ही बरे होणार, पण बरे होणार ते कुठल्या आधारावर. जसं तुमची ही एंजिओग्राफी झाली आहे, तुमची स्ट्रेस टेस्ट झाली, ही पॉझिटिव्ह आहे, ही मी पुन्हा तुमची निगेटिव्ह करून दिली तर नक्कीच तुम्हाला ते विथ रिपोर्ट्स तुम्हाला दिसणार आहे. आणि ते रिपोर्ट्स दिसल्यामुळे पेशंटला कॉन्फिडन्स येतो आणि त्यांची भीती निघून जाते आणि मग ते ट्रीटमेंट करायला तयार होतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण त्यांना कॉन्फिडन्स देतो की तुम्ही बरे होणार आहात, की तुम्हाला खूप काही घाबरण्याचं कारण नाहीये, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. हे जर आपण लाईफस्टाईलच चेंज करून दिली तर नक्कीच याच्यातून तुम्ही रिव्हर्स होणार आहात. नक्कीच खूप छान पद्धतीनं छोट्या छोट्या आणि बारीक गोष्टी आता मॅडम आपल्याला एक्सप्लेन करून सांगतायत. जसं आता मी इंट्रोडक्शन मध्ये वाचलं की 10 लाखांहून अधिक रुग्ण माधव बागने आजपर्यंत बरे केलेले आहेत. आणि हा खरं तर एक वेगळा विषय आहे, रुग्णांच्या प्रतिक्रिया की जे तिथे उपचार घेतात माधव बागमध्ये आणि आपलं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य व्यवस्थित करून पुन्हा आपलं जे काही पुढचं आयुष्य आहे ते जगायला सुरुवात करतात. एक प्रतिक्रिया माझ्याकडे आहे ती आपण पहिल्यांदा बघूया. माझं नाव दिलीप तुकाराम गोसावी, वय वर्ष 52, मी राहायला डोंबिवलीला आहे. मला अचानक हृदयाचा त्रास झाला, त्यावेळेस मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर माझी एंजिओग्राफी झाली. एंजिओग्राफीमध्ये मला 4 ब्लॉकेज सांगितले, एक 90%, 95%, 70 आणि 50%. त्या डॉक्टरने मला ते ब्लॉकेज बघितल्यावर मला सल्ला दिला बायपास करण्याचा. पण माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की बायपास करण्यापेक्षा तू माधवबागची ट्रीटमेंट घे, म्हणून मी इथं माधवबागमध्ये आलो. माधवबागमध्ये आल्यानंतर मला नुकताच अटॅक आल्यामुळे त्यावेळेस 4 दिवसाचं मला ट्रीटमेंट करण्यात आली. माझ्यावर मला खूप दम लागायचा माझ्यावर की मला पंचकर्म, त्यावेळेस पंचकर्म केले 4 दिवस, रोज सकाळ संध्याकाळ पंचकर्म व्हायचे. त्यानंतर योगामध्ये अनुलोम विलोम, चंद्रविलम आणि ब्राह्मणीशी सांगितलं आणि त्यांचं औषध झाल्यानंतर मग 4 दिवसानंतर मी घरी गेलो. त्यानंतर मग परत मी 4 दिवसांनी मला बोलवण्यात आलं. त्यानंतर मी स्टेजवरती कंप्लीट 12 ते 13 मिनिट चाललो. मला काही दम लागत नाही. माधवबागमुळे आल्या मला खूप फायदा झाला. येण्यापूर्वी माझं वजन 69 किलो होतं. माधवबागला आल्यामुळे माझं वजन आता 62 किलो आहे. तसंच माझ्या पोटाचा घेर त्यावेळी 97 होता, आता माझा पोटाचा घेर 93 आहे. खूप छान अशी बोलकी प्रतिक्रिया की कशा पद्धतीनं ही ट्रीटमेंट होते आणि कशा पद्धतीनं माणूस त्याच्यातून बाहेर पडू शकतो. मॅडम मला थोडासा वेगळा प्रश्न की ट्रीटमेंट ठरवली जाते, म्हणजे आपण ज्याला लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतो ती ठरवली जाते, पण मग ती प्रोसेस कशी असते, तुम्ही ती कशी ठरवता? बघा, माझ्याकडे पेशंट जेव्हा येतात ना तेव्हा सगळ्यांचे मोस्ट ऑफ जणांची एंजिओग्राफी झालेली असते. आता एंजिओग्राफी मध्ये काय केलं जातं, डाय पुश करून फक्त चित्रामध्ये कुठे कुठे ब्लॉक आहेत हे दाखवले जातात. आता ब्लॉकचा मराठीत अर्थ काय तर अडथळा.
कशाला अडथळा करते तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करते आणि रक्त पुढे जात नाहीये म्हणून पेशंटला त्रास होतोय. ते रक्त किती पोहोचते हे अँजिओग्राफी मध्ये दिसलं जात नाही. अँजिओग्राफी मध्ये फक्त ब्लॉक दाखवले पण ते ब्लॉक करतात की नाही हे समजून येत नाही. तर ते ब्लॉक करतात की नाही हे आपल्याला स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. सो ट्रेडमिल टेस्ट म्हणजे पट्ट्यावर चालण्याची टेस्ट जी असते ना इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. म्हणजे अँजिओग्राफी मध्ये किती का ब्लॉकेजेस असे ना ते ब्लॉक करतात की नाही हे आपल्याला ट्रेडमिल टेस्ट वरून समजतं. आता ही ट्रेडमिल टेस्ट काय असते एक 15 मिनिटाची चालण्याची टेस्ट असते. तुमच्या छातीला सगळे लीड्स लावले जातात. कॉम्प्युटरवर प्रत्येक मिनिटाचं ECG हार्ट रेट ब्लड प्रेशर डॉक्टर सगळं बघत असतात आणि कितव्या मिनिटाला तुम्हाला ECG मध्ये चेंजेस येतात, कितव्या मिनिटाला तुम्हाला दम लागतोय, कधी तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय, कधी हार्ट रेट वाढतंय हे सगळं बघितलं जातं. आणि ज्यावेळेस तुम्हाला त्रास होतो तिथं लगेच थांबवलं जातं आणि त्याच्यावरून आपल्याला दिसतं की हृदयाला रक्त पुरवठा किती होतोय. तर ते बघण्यासाठी महत्वाचं जे आहे ते मेट्स व्हॅल्यू आहेत. मेट्स मीन्स मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर हार्ट. आता ऑक्सिजन कोणासोबत फिरत असतं तर रक्तासोबत. म्हणजे हृदयाला रक्त किती पोहोचतंय हे स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. आणि त्याच्याही आपल्या नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या हृदयाला ना 10 मेट्सचा ब्लड सप्लाय पाहिजे. किती 10 मेट्सचा. तर तो आपण तर पहिल्या दिवशी आता काकांनी जसं तुम्हाला सांगितलं की ते 10 मिनिट चालू शकले होते तर त्यांच्या हृदयाला 5 मेट्सचा ब्लड सप्लाय होता. आता जवळजवळ ते 5-6 फॉलोअप झालेले आहेत त्यांचे तर त्याच्यामध्ये 15 मिनिट चालतात आणि त्यांच्या हृदयाला 10चा रक्त पुरवठा होतोय. म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा होतोय. आणि मेन म्हणजे आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला ते फरक दाखवून देतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा असतो तो VO2 मॅक्स. VO2 मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनचं प्रमाण हृदयाला प्लस शरीराला किती पोहोचते त्याचं युनिट आहे. हे VO2 मॅक्स शुड बी 35. असं म्हणलं जातं की VO2 मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. म्हणजे किती वर्ष तुम्ही छान जगणार आहात हे VO2 मॅक्स वरून समजतं. म्हणून आपल्याला सगळ्यांना VO2 मॅक्स आपला इम्प्रूव्ह करून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर VO2 मॅक्स बघायचा असेल तर आपल्याला स्ट्रेस टेस्ट करणं गरजेचं आहे की स्ट्रेस टेस्ट आपण किती चालू शकतोय, किती चालल्यानंतर त्रास होतोय हे सगळं रूल आउट होतं. आणि आपण आता एक महत्वाची अजून एक टेस्ट करतोय 2D इको. तर आपण पूर्वी करायचोच पण 2D इको विथ GLSS. GLS म्हणजे लॉंगिट्युडनल स्ट्रेन म्हणजे तुमच्या हृदयाच्या मांसपेशीची ताकद किती आहे हे आपल्याला 2D इको GLS वरून समजतं. म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करत असतं. आणि अॅनाटॉमिकली तुमच्या 2D इको मध्ये हृदय कसं काम करतं, तुमच्या झडपांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रेशर वाढलेला आहे का, हृदयाची कार्यक्षमता काही कमी झालेली आहे का, हृदयाचा आकार वाढलेला आहे का, किंवा तुमचं डायस्टोलिक डिस्फंक्शन आहे का, हे सगळं 2D इको वरून समजतं. आणि सोबतच जे लॉंजिट्युडनल स्ट्रेन आहे म्हणजे मसलची स्ट्रेंथ. म्हणजे बघा आपलं रबर जेव्हा नवीन असतं ना तेव्हा त्याची इलॅस्टिसिटी छान असते. लगेच तुम्ही जर की लगेच ते नॉर्मल येतं. जर ते जुनं झालेलं असेल तर काय त्याची स्ट्रेंथ मसलची इलॅस्टिसिटी व्यवस्थित म्हणजे त्या रबरची इलॅस्टिसिटी व्यवस्थित होत नाही. तसंच जर हृदयाच्या मांसपेशीला रक्त पुरवठा कमी होत असेल तर त्याची मसलची स्ट्रेंथ कमी होते. त्याच्यामुळे तुमच्या हृदयाची ताकद आपल्याला कमी झालेली त्याच्यावरून दिसते. आणि कुठल्या साईडला हृदयाला रक्त पुरवठा कमी होतोय हे पिक्चर मध्ये तुम्हाला दाखवलं जातं 2D इको GLS मध्ये. मग आपण तुम्हाला स्ट्रेस टेस्ट 2D इको ब्लड इन्व्हेस्टिगेशन असा सगळ्या टेस्ट पहिल्या दिवशी करतो आणि त्यानुसार मग आपण ट्रीटमेंट ठरवतो की किती तुम्हाला त्रास आहे आणि ती पुन्हा शेवटच्या दिवशी सगळ्या टेस्ट करून तुम्हाला फरक दाखवतो. नक्की उपचार पद्धती आहे आणि ती कशा पद्धतीने असते त्याची प्रोसेस काय असते या संदर्भात आपण मॅडम कडून आता माहिती घेतली. हृदयरोग असेल, डायबिटीज असेल, अजून हे जे काही बाकी आजार आहेत या संदर्भात माधव बागमध्ये कशा पद्धतीने उपचार होतात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अधिक माहिती हवी असेल, उपचार घ्यायचे असतील किंवा मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आता स्क्रीनवरती एक नंबर सुरू आहे. या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये ते मॅडमना विचारायचे आहेत पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सुदृढ हृदयासाठी माधवबाग निवासी उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि माधवबागच्या डॉक्टर दीपाली देशमुख आपल्याला मार्गदर्शन करतात. कार्यक्रमात अगोदरच आपण एक प्रतिक्रिया ऐकलेली आहे. अजून एक प्रतिक्रिया आहे. रुग्णांच्या ह्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतात कारण उपचार घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि जी ट्रीटमेंट त्यांना मिळते आणि आपण या आजारातून आता पूर्णपणे बरे झालोय याचं एक जे समाधान असतं ते समाधान आपल्याला त्या चेहऱ्यावर दिसतं. आपण बघूया ही प्रतिक्रिया. माझं नाव अरुण पुरुषोत्तम देशमुख. मी पुण्याला राहतो.
राहतो. 1912 सालापासून माधवबागेत येतो. 11 साली मला एंजिओप्लास्टी झाली माझी. त्यानंतर मला 12 साली परत मला त्रास व्हायला लागला. म्हणून मला एकाने असं सांगितलं, माधवबागेचा पत्ता तुम्ही 1 महिना अगोदर अपॉइंटमेंट घेतली आणि साधारण डिसेंबर 12ला मी इथं ॲडमिट झालो. 6 दिवसासाठी झालो. त्या ॲडमिटच्या काळामध्ये माझे एंजिओप्लास्टी मला जे डॉक्टरांनी सांगितलं होतं की आपण परत एंजिओ करू, ती करायला लागली नाही. हा माधवबागेचा मला चांगला गुण आलेला. माझं वजन 67 किलो होतं, ते 62वर आले. त्यानंतर मी वर्ष 6 महिने 2 महिने असं येत होतो, मला येत होतो. आत्ता माझी शुगर वाढली, तर मी आता 7 दिवसाची ट्रीटमेंट घेतली. आज 7वा दिवस, शेवटच्या दिवशी हे मिळालं, मला डिस्चार्ज मिळाला. आणि आत्तापर्यंत माझ्या प्रकृतीत पुष्कळ सुधारणा. माझी 400 शुगर होती इथं आलो तेव्हा, ती आज 143वर आली. म्हणजे याचा अर्थ माधवबागेत मला खूप छान ट्रीटमेंट मिळाली आहे, गुण पण छान मिळाले. माधवबागमध्ये खूप छान ट्रीटमेंट मिळाली असं स्वतःच त्यांनी आता सांगताना म्हटलं. मॅडम, पुढचा प्रश्न की बऱ्याच वेळेला म्हणजे आम्ही जे ऐकतो की हृदयरोगावरती सर्जरी याशिवाय उपचार नाहीत असं आम्हाला अनेक वेळेला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतं. पण माधवबागच्या ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत ह्या विना शस्त्रक्रिया आहेत. त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही ज्या लाईन ऑफ ट्रीटमेंट्स ठरवता त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतील की ज्याला महत्त्व द्यावं लागत असेल रुग्णांच्या संदर्भातलं किंवा आरोग्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून, तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? सगळ्यात महत्त्वाचं आहे आहार, विहार, विचार, व्यायाम आणि पंचकर्म. आता हे ब्लॉकेजेस जसं मी तुम्हाला सांगितलं की काही वेगळं दुसरं तिसरं काही नाहीये, तर आपल्या ह्या लाईफस्टाईल चेंजमुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी महत्वाचं आहे डाएट, एक्झरसाइज आणि आपली स्ट्रेस लेवल. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की ताण, म्हणजे आता छोट्या लहान मुलापासून ते सगळ्या मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना स्ट्रेस आहे. त्या स्ट्रेसमुळे काय होतं की रक्तवाहिन्यांचे जो आतला स्तर आहे एंडोथेलियम त्याचे डॅमेज होतं आणि मग हे सगळं ब्लॉकेजेस टॉकेजेस सगळं चालू होतं. म्हणून ताण तणाव मेंटेन करणे, त्याचे स्ट्रेस रिलीज करणे हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण योगा, प्राणायाम, मेडिटेशन, होम हवन असे स्पिरिच्युअल थेरपी सगळ्या करून घेतो. आणि महत्वाचं आहे की डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जे काही खातो तेच सगळं डिपॉझिट होत राहतं. तर काय खायचे, किती खायचे, कुठल्या प्रकारचं जेवण जेवायचे, किती कॅलरीज मध्ये खायचं आहे ते सगळं आपण इथे डिसाईड करून देतो की जेणेकरून पुन्हा पुन्हा हे ब्लॉकेजेस तयार होऊ नयेत, पुन्हा पुन्हा तुम्हाला त्रास होऊ नये. आणि सोबतच महत्वाचं आहे की एक्झरसाइज म्हणजे व्यायाम पण करणं गरजेचं आहे. आपण जे काही खाल्लंय ते वापरणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी रोज अर्धा तास चालण्याचा व्यायाम सकाळी नाश्त्यापूर्वी होणं गरजेचं आहे. आता या एक्झरसाइज मध्ये योगा, प्राणायाम, मेडिटेशन, अनुलोम विलोम हे पण सगळ्या गोष्टी केल्या तर तुमच्या हृदयाची ताकद पण वाढणार आहे, स्ट्रेस पण रिलीज होणार आहे, तुमच्या हृदयाचं सर्क्युलेशन वाढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी काम तर होणारच आहे. पण असलेल्या ब्लॉकेजेसला तुमच्या पंचकर्म थ्रू कोलॅटरल फॉर्मेशन करून ब्लड सप्लाय वाढणार आहे. आता हे जे पंचकर्म आपली जी मेन ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती अशी आपली ट्रीटमेंट असते. त्याच्यामधून काय होतं की पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला जातो. जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा झालेला आहे, पुढे अडथळा आहे, रक्त पुढेही नाही जाऊ शकत आणि मागे ते नवीन 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 सगळे मार्ग काढतं. हे नवीन मार्ग म्हणजेच तुमच्या नवीन नवीन रक्तवाहिन्या आहेत. यालाच म्हणायचं न्यू कोलॅटरल फॉर्मेशन. म्हणजे नॅचरल वेने आपण बायपासच इथे करून देणार आहोत आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवणार आहोत. म्हणजे पेशंटला आपण म्हणलं की हा तुमचे ब्लॉकेज कमी झालेले आहेत किंवा तुम्हाला सांगितलं की हो तुम्हाला फार बरं वाटतंय, पण त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? त्यासाठी म्हणून सगळ्या ॲलोपॅथीच्या टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मॉडर्न मेडिसिन मध्ये आपल्याला
इम्प्रूव्हमेंट काय दिसते की आपण एक पॅरासिटामॉलची गोळी घेतली की लगेच तुमचा फीवर कमी होतो. तसंच आहे की मी तुम्हाला आज तुम्ही स्ट्रेस टेस्टवर एवढा चाललेला आहात की तुम्ही 10 मिनिट चाललात आणि फक्त 5चा रक्तपुरवठा होते. जर शेवटच्या दिवशी 15 मिनिट चाललात आणि काहीही त्रास नाही हे जर दाखवलं तरच तुम्हाला विश्वास बसणार आहे. तर आपण ह्या सगळ्या ट्रीटमेंट तर पंचकर्माची करतो आणि तुम्हाला सगळे मॉडर्न जे काही आपले टेस्ट आहेत त्याच्यामध्ये विथ रिपोर्ट्स दाखवतो. आता आपण एक सिटी एंजिओ व्हॅल्यूमॅट्रिक स्टडी अशी पण टेस्ट करतोय. त्याच्यामध्ये की तुम्हाला जी नॉर्मल एंजिओग्राफी केली जाते त्याच्यामध्ये फक्त ही तुमची सपोज की तुमची आर्टरी आहे इथून फक्त व्हिडिओ घातला जातो आणि कुठे ब्लॉक आहे हे दाखवलं जातं, पण ते ब्लॉक करतात की नाही हे दिसत नाही. तर सिटी एंजिओ व्हॅल्यूमॅट्रिक मध्ये हा ल्युमेन तुम्हाला समजतो, त्याच्यामध्ये ब्लॉक आहे की नाही हे समजलं जातं. म्हणजे ती पोकळी किती कमी झाली ते समजलं जातं. आणि ही पोकळी बघून पुन्हा आपल्या ट्रीटमेंट नंतर 3 महिन्यानंतर जर आपण टेस्ट केली तर जवळजवळ 30% ब्लॉकेजेस कमी होताना आपल्याला दिसत आहेत. असे 35 पेशंटचा आपण रिसर्च केलेला आहे, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस पण कमी होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून हे सगळे जे रुग्ण आहेत ते माधवबागमध्ये जवळजवळ 6-7 दिवस असतात. आता या 6-7 दिवसांमध्ये त्यांची दिनचर्या कशी असते हा एक भाग, आणि दुसरी गोष्ट 7 दिवसानंतर आता ज्या काही प्रतिक्रिया आपण पाहतो की एवढं चेहऱ्यावरती हास्य आणि सकारात्मक विचार घेऊन ते लोक तिथून बाहेर पडतात, तर नेमकं त्यांना तिथे असं काय मिळतं की हा 7 दिवसात सगळा बदल होत असतो? सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांचा स्ट्रेस जो आहे तो रिलीज होतो. आणि आपण जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण पहिल्या दिवशी सगळा टेस्ट करतो आणि शेवटच्या दिवशी टेस्ट करतो आणि पेशंटला हा सूर्य हा जयद्र इथंच दाखवून देतो की असं नाही की झालं नाहीये की हे पहिल्या दिवशी तू एवढे चाललेला तुम्हाला एवढा त्रास होता. जसं आत्ताच काकांनी सांगितलं की 400 शुगर होती ती जाताना 134 झाली आहे, म्हणजे नॉर्मल आहे. आणि विदाउट देअर मेडिसिन्स फक्त काय तर डाएट एक्सरसाइज हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप करणं गरजेचं आहे. ते काय करायचं एक्झॅक्टली काय करायचं ते फक्त आपण मार्गदर्शन करतो आणि ते व्यवस्थित ते सगळे फॉलो करतात, म्हणून त्यांना विथ रिपोर्ट्स फरक मिळतो. त्यामुळे दिनचर्या इज व्हेरी इम्पॉर्टंट. की आपली दिनचर्या जी आहे ना ते आयुर्वेदाने जी सांगितलेली आहे की ब्राह्म्य मुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजे सकाळी 4:30 वाजता पेशंटला उठवलं जातं. त्याच्यामध्ये दंत धावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश हे जे काय आहेत सगळे ट्रीटमेंट ह्या डिटॉक्सिफिकेशनच्या आहेत. म्हणजे सगळ्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये बाहेर काढले जातात. बघा, कधी पशु पक्षी आपण कधी उशिरा उठलेले बघितलेत का? तर नक्कीच नाही. तर म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर सगळ्यांसाठी जे डिटॉक्सिफिकेशन करण्याचा काळ आहे तो सकाळचा आहे, ब्राह्म्य मुहूर्ताचा. त्यावेळेस जर आपण सगळं टॉक्झिन्स म्हणजे जे शरीरामध्ये जे काही खमल आहे तो बाहेर काढून टाकला तर आपले छान डिटॉक्सिफिकेशन होणार आहे. म्हणजे अतिरिक्त जे काही डिपॉझिट होतंय ते नक्कीच होणार नाहीये. त्यामुळे आपण सकाळी 4:30 वाजता हे सगळी दिनचर्या फॉलो करतो. त्याच्यानंतर आपण वॉकिंग, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो तो पण डाएटचा आणि एकदम रुचकर असतो. त्यानंतर तुमचं 2 वेळा पंचकर्म होतं. म्हणजे तुमचं जी मेन आपली ट्रीटमेंट आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही मॉर्निंग आणि इव्हिनिंग 2 वेळा होते. 4 वेळा पल्स, बीपी, ईसीजी, शुगर, 4 वेळा जेवणाच्या आधी जेवणानंतर औषधं, रोज टेस्ट, रोज फरक तुम्हाला दाखवला जातो. पहिल्या दिवशी सगळ्या स्ट्रेस टेस्ट, 2D इको, ब्लड इन्व्हेस्टिगेशन ह्या सगळ्या टेस्ट केले जातात. पुन्हा शेवटच्या दिवशी ह्या सगळ्या टेस्ट करून विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवला जातो. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन आपण आता म्हटलं की डॉक्टर दीपाली देशमुख यांनी आपल्याला दिलेलं आहे. माधवबागच्या देशभरातल्या सुमारे 250 क्लिनिक्समध्ये आणि 2 हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशा आजारांवर गुणकारी असे उपचार केले जातात. माधवबागच्या तज्ज्ञांचा जो सल्ला आहे तो घेण्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. प्रत्यक्ष भेटायला जाणं शक्य नसल्यास व्हिडिओ कन्सल्टेशनची ही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेच. तसंच या विषयावर आणखीन तपशीलवार माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती एक नंबर सुरू आहे त्यावरती तुम्ही विचारू शकता, किंवा ऑनलाईन विनामूल्य कार्यशाळेला देखील तुम्ही उपस्थित राहू शकता. त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती निश्चितपणानं त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.